जुहू बीच. जुहू बीच आहे आपला मुंबईमधला. भरपूर पर्यटक गेलेत कारण आज संडे आला म्हणजे रविवार असल्यामुळे कसा लोकांना सुट्टी पण असतं आणि शेवट पण बघशात ना तुमका पूर्ण गर्दी दिसली आहे. या साईडला पूर्ण गर्दी असतात. पूर्ण गर्दी असं हे बघा. पाठीमागे पण बघू शकतो भरपूर पर्यटक सुरू केलेले असतात. या साईडला पण सनसेट पॉईंट बघा कसलं भारी वाटतं बघा. एक नंबर वाटतं. तर इकडे बघा गणो व्हिडिओ शूटिंग करत आहे या साईडला. इकडे काहीतरी ट्रॅक्टर येतं तेव्हा गावाकडची आठवण येईल आपल्यात बघून कारण गावाकडे असे ट्रॅक्टर वगैरे असतात. तर या साईडला आपले लोक असले या साईड म्हणजे कचरा कोंडेवाले असतात ते. जबरदस्त. इकडे एअरपोर्ट पण जवळ असल्यामुळे इकडनंच विमान निघतात. कार स्टेशनला येईल बघा समोर. आता इकडनं आम्ही सांताक्रूजसाठी ट्रेन बघतो. किती गर्दी बघू शकता. भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ करू गावा का नाही. तर आता जस्ट उतरलो आम्ही बघा पूर्ण गर्दी आहे. किती भरपूर गर्दी आहे. इकडनं चालतोय बघा सांताक्रूजचा ब्रिज आहे हा. इकडनं आपल्या आता मी वेस्टला जातो. आपण आता दिदीच्या दुकानाकडे जाऊया. दिदीकडे जाऊया चलायचं दिदीचं दुकान आहे. तर आत्ता इथचं आम्ही खास स्टेशन आम्ही ह्या रोडने आम्ही आतमध्ये जातो. आमचं रूम इकडे या साईडला. आपण आता दिदीचं पण शॉप होलसेल असं म्हणजे टेलरिंगचा करतो. दिदी टेलरिंगचं शॉप आहे. तर दिदीकडे आता भेटू जाऊया आपण. दिदीच्या दुकानाकडे जाऊया. दिदी आमचा टेलरिंगचं शॉप आणि इकडे भावजी आणि असं इकडे मार्केट असा हारचा. आणि हे बघा दिदीचा शॉप मागच्या मिस्त्री ऑफिसला तुमचं खूप स्वागत असं. तर इकडे बघू शकता आता आम्ही जातो जुहू बीचला. इकडे आता गणो असा वगैरे तयारी करतात इकडे. आता आम्ही जुहू बीचला जातो. तर पण जुहू बीचचा आपल्याला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती तर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता आम्ही निघतो. तर वेसरला खार स्टेशनवरनं आमचं आता सांताक्रूजला जायचं लागतं. तर आता निघतो आम्ही. तर तुम्ही पण या. तर हे मार्केट आपला खार रोडचा. तर किती गर्दी असतं बघा. सगळे मराठी लोक कमी आणि बाहेरचे लोक जास्त असे वाटतं. जसं इकडे पूर्ण मार्केट भरलेलं असतं म्हणजे चावक पण वाव नसता. तर बघा त्यानं संध्याकाळचे वाजले असत 5:30 वाजले असत आणि आम्ही जातो. बघूया किती वेळ लागतो आपल्या. चलाकडे पोहोचतो बघा. स्टेशन आहे बघा सिमेंटचा. इकडनं आम्ही आता स्टेशनला जातलो. इकडे भाजीची वगैरे दुकानं लागली बघा. काय आपलं माहीत नाही. इकडे छोटे छोटे जसे शॉप लावलेले आहेत बघा त्याच्यामध्ये स्टॉल टाईपमध्ये. तर हे बघा स्टेशन आता निघतो आम्ही. भरपूर गरम होता इकडे मुंबईत. कार स्टेशनला येईल बघा समोर. आता इकडनं आम्ही सांताक्रूजसाठी ट्रेन बघतो. किती गर्दी बघू शकतात. बघा ट्रेन वगैरे येतात. पूर्ण धावपळीचं जेवण हा इकडचा या टाईपमध्ये. आणि तास गणं येतात बघा. तर तिकडे बीच आहे. तर आज म्हटलं खूप बोर झालेलं दिवसभरात. तर त्याच्यासाठी आता मी थोडा रिलॅक्स होण्यासाठी जातो. आता मी बसतो राहू ट्रेनमध्ये. तर चला. तर गणो पण पहिलं ब्लॉग शूट करत आहे बघा. पहिलंच व्हिडिओ आज करता. तर का मी सांगितलं यूट्यूब चॅनल ओपन कर कारण त्याची जी बोलायची पद्धत आहे ना ती एकदम भारी आहे. म्हणजे आता आपण चला ट्रेनमध्ये बसूया. भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ करू गावा का नाही. तर आता जस्ट उतरलो आम्ही. बघा पूर्ण गर्दी आहे. किती आहे गर्दी. भरपूर गर्दी आहे. तर इस ट्रेनमध्ये पूर्ण गर्दी होती त्याच्यामुळे
आता आम्ही जातो जरा वरती ब्रिजवरनं क्रॉस करून आपल्या वेस्टला जायचं लागतं. तर आता वेस्टला जाऊया आपण. पूर्ण पब्लिक आहे पाठीमागे. सांताक्रूजच्या ब्रिजवर असेल छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात प्रत्येक. इकडे बघू शकता पूर्ण गर्दी आहे असं. भरपूर गर्दी असं त्याच्यामुळे हो तेवढं ब्लॉक करू गावत नाही. हे बघा हे पूर्ण फुलांचं इकडे भरपूर स्टॉल असतात या साईडला. बघा इकडे जावंच लागतं आपल्याला. चला ब्रिजवरनं चालतो आहे बघा. सांताक्रूजचा ब्रिज आहे हा. इकडनं आपल्या आता मी वेस्टला जातो आहे आणि तिकडनं बघूया एक बस पण असतात आणि ऑटो पण असतात. आता आपल्या बस भेटली तर बसने जायचं आपल्याला, नाही तर ऑटोने जायचं आपल्या. तर पाठीमागे बघू शकतो लोक येतात जातात. आपले मराठी लोक इकडे कमी असतात कारण मुंबईमधली तर सगळे बाहेरचेच जास्त असतात. लोकांना पण माहीत असं. आणि कोण आपले मुंबईतले मराठी आपल्या कोकणातले मराठी लोक कोण असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट करा. चला जाऊया. आणि इकडे हायवे हा या साईडनं आपल्याला जाऊचं असं बघूया का. तिकडे मार्केट आहे बघा सांताक्रूजचा मार्केट हा. किती गर्दी आहे बघा. आता कसं 5 वाजून गेले त्याच्यामुळे जे ऑफिसचे वगैरे जे नोकरदार असतात ते आता सुटलेले असतात. त्याच्यामुळे गर्दी आता लागतली आपल्याला भेटतले. तर चला जाऊया. इकडनं आता बस भेटतात काय बघूया, नाही तर आपण ऑटोन जाऊया. आता सिग्नल थांबलो आहे बघा. गाडी येतात जातात. किती एका सेकंडला किती गाडी जातात बघा. चेक करू शकतो. किती गर्दी आहे बघा. म्हणजे मुंबईमध्ये किती क्राऊड असतं बघा. कोणाचं पडली नाही, कोणाची पडली नाही. जो तो आपला विचार करता इकडे मुंबईमध्ये कोणाचा नसता. नंतर ना किती इच्छित करता कारण जो तो आपल्या कामात मग्न असतं. इकडे धावपळीचं जीवन आहे. आपलं तसं गावाकडे तसं नसतं. गावाकडे एकदम आरामात जीवन असतं. गावाकडे माणुसकी असतं. तसं मुंबईत नाही. मुंबईत त्याला पैसे चाललं असतात. बघा किती गर्दी आहे. तर सिग्नल लागलं आता बघूया कधी. तर आपण पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. बीचच्या पहिल्या गेला आता बीच असा इकडे सगळी गर्दी असतं. आणि आता आम्ही जातो आहे बघा. पूर्ण वाळू असा समुद्राची वाळू असा. आणि समोर बघता तर तुम्ही बघू शकता तिकडे बीच आपलं बघा जुहू बीच. तिकडे कोण जुहू बीचला आला असं म्हणजे कोण आपला व्हिडिओ वगैरे असला नक्कीच कमेंट करा. तर जाऊया बघा कसं जुहू बीच. तर बघा आपलं गणू आज पहिलंच ब्लॉग करता आणि ते का माझ्यापेक्षा भरपूर चांगल्या प्रकारे बोलू घेतात. त्याचा चांगला कॉन्फिडन्स पण असा आता. तर आज त्याका पहिलं ब्लॉग आता त्याच्यामुळे त्याका सपोर्ट करा. त्याचं ब्लॉगचं नाव तुमका मी कमेंटमध्ये टाकीनच. ते बघा जुहू बीच. तर हे बघा जुहू बीच. सगळं जुहू बीच आहे आपला मुंबईमधला. भरपूर पर्यटक गेलेत कारण आज संडे आला म्हणजे रविवार असल्यामुळे कसा लोकांना सुट्टी पण असतं. आणि तिकडे शेवट पण बघशात ना तुमका पूर्ण गर्दी दिसली आहे. या साईडला पूर्ण गर्दी असता. पूर्ण गर्दी असं हे बघा. पाठीमागे पण बघू शकतो भरपूर पर्यटक सुरू केलेले असतात. या साईडला पण या साईडला बघू शकता भरपूर लोक असतात. आणि इकडचे तुम्ही बीच बघू शकता म्हणजे पाणी एकदम ना घाण असतं कारण भरपूर कचरा वगैरे असतात. त्याच्यामुळे पूर्ण घाण असतं. आणि आपल्या गावाकडचे जे बीच असतात म्हणजे जे मालवण म्हणा गोवा म्हणा किंवा आपले रत्नागिरीचे वगैरे कारण तिकडचे बीच ना एकदम क्लिअर असतात कारण इकडे जास्त प्रदूषण होत नाही. इकडे प्रदूषण असल्यामुळे घाण असतं. इकडे फॉरेनर पण असतात फॉरेन लोक. तर इकडे बघू शकतात. तर या साईडला काम चालू आहे वाटतं तिकडे त्या साईडला ब्रिजच्या तिकडे एक विमान बघू शकता. बघा जबरदस्त. इकडे एअरपोर्ट पण जवळ असल्यामुळे इकडनंच विमान आहे
निघतात. इकडे फॉरेनर असते बघा आणि इकडे पूर्ण क्राऊड असा, खूप गर्दी असा. आणि मी ब्लॉग बनवत आहे म्हणजे पहिल्यांदा पूर्ण म्हणजे ब्लॉग वगैरे करू, कारण शब्द पण सुचायचे नाही तेव्हा. आणि आता तर हळूहळू ब्लॉग करून करत कॉन्फिडन्स लेवल जराशी वाढली आहे आता. तुमच्या असे अजून चांगले ब्लॉग पुढे करण्याचा प्रयत्न करीन. तर बघूया आता असं काय का. आता आम्ही फिरू गेलो तर चला तुम्ही पण या फिरू शकता. बीच बघा इकडचं, कारण इकडे बघा किती घाण आहे बघा पाण्यात, म्हणजे कचरा बेकार आहे. म्हणजे ह्या पाण्यात अंघोळ करणं पण खूप बेकार आहे, तरी पण अंघोळ करतात लोक आहे बघा ह्या साईडला. कारण केमिकल वगैरे घाण सांडपाणी आहे मुंबईतलं, तर सगळा इकडे सोडलं जातं. तर त्याच्यामुळे एकदम प्रदूषण हे असा, कारण याच्यामुळे आजार वगैरे होऊ शकतात. तर लोकांनी त्याची काळजी घ्या. आणि जर फिरूचा असला तर नक्की आपल्या कोकणात या, मालवणात या, तिकडे चांगले बीच असतात. बघू शकता आता जसं आम्ही पुढे येलो असं, आणि इकडे या साईडला बघू शकतात जरा पाठीमागे भरपूर गर्दी असं. आणि या साईडला तर त्या साईडला पण भरपूर गर्दी आहे असा, या साईडला पूर्ण. आणि आता सनसेट पॉईंट बघा कसलं भारी वाटतं बघा, एक नंबर वाटता. तर इकडे बघा गणो व्हिडिओ शूटिंग करत आहे या साईडला. इकडे काहीतरी ट्रॅक्टर येतं तेव्हा, गावाकडची आठवण येईल आपल्या बघून, कारण गावाकडे असे ट्रॅक्टर वगैरे असतात. तर या साईडला आपले लोक असले या साईड, म्हणजे कचरा कोंडेवाले असत. ते जे प्लास्टिक वगैरे टाकलेले असतात घाण, ते आपण त्याच्यामध्ये जमा करतात, म्हणजे त्याच्यातनं चालवून वगैरे करतात. तर आता कसं मस्त वाटतं, एकदम वातावरण भारी वाटतं. आम्ही आता बसलो, संध्याकाळचे 6-6:30 झाले आहेत. आणि हे बघा गणू, आणि आम्ही आता आईस्क्रीम घेतलं आहे बघा. तर हे बघा सगळी लोक आता त्याला गेलेली असं आणि बसले, थोडी आराम करतात. आता आम्ही बघा आईस्क्रीम खा गेलो, तर तुम्ही पण खाऊ घ्या. आणि इकडे बघा विमान बघा मस्त जाता. संध्याकाळचे वाजले असत 7:30. आणि इकडे बघू शकतात पूर्ण क्राऊड असा एकदम. आणि या साईडला पण असत, या साईडला पण असत, आणि या साईडला पण पूर्ण गर्दी असा. हे जूचं मेन पॉईंट असा, कारण इकडे भरपूर गर्दी असते. जिकडे तिकडे बघतात तर पूर्ण माणसं असतात. आणि या साईडला पूर्ण बघू शकतात, या साईडला वगैरे या साईडला आहे ना अकडे. तर बघू शकतास या साईडला. आणि आपण आता दिदीच्या दुकानाकडे जाऊया. दिदीकडे जाऊया चला. दिदीचं दुकान आहे. तर आता इथं आम्ही खास स्टेशन आम्ही ह्या रोडने आम्ही आतमध्ये जातो. आमचं रूम इकडे या साईडला. आपण आता दिदीचं पण शॉप हलसर असं, म्हणजे टेलरिंगचं करतो दिदी, टेलरिंगचं शॉप आहे. तर दिदीकडे आता भेटू जाऊया आपण, जवळच असा इल्यासारखे जरा भेटाया. तर किती क्राऊड असा बघा, सगळ्यांच्या पुढ्यात आपण व्हिडिओ बनवतो, गर्दी असं बघा एक नंबर. सगळी बाहेरचीच लोक वाटतात. पाठीबागणं आत्ता दिदीच्या दुकानाकडे आता मी येतो बघा. सगळं जवळच असा संटन मारलो का दिदीचं शॉप आहे. दिदीच्या दुकानाकडे गेला आणि बघा दिदी आमचा टेलरिंगचं शॉप. आणि इकडे भाऊजी आणि असं इकडे मार्केट असा खालचा. आणि हे बघा दिदीचा शॉप, हे भाऊजी बसलोय बघा. आणि मी पाठीमागे दिदी असं मार्केटमध्ये असते छोटे छोटे शॉप असतात, त्यांची पण भाडे भरपूर असतात. स्वतःची जागा नाही तर काय करू शकत नाही आपण.